नागपूर महानगरपालिका निवडणुकीला मतदानाला काही तासच उरले असताना प्रशासनाकडनं जे आहे ते जय्यत तयारी सुरू आहे। नागपूर महानगरपालिकेत जर बघितलं असेल तर 3004 जे आहे ते मतदान केंद्र असणार आहे आणि EVM असेल किंवा साहित्य वितरण जे आहे ते प्रशासनाकडनं सुरू आहे। सध्याच्या घडीला बघू शकता की संपूर्ण कर्मचारी आहे ते संपूर्ण साहित्य घेऊन जात असताना आपल्या केंद्रात जात असताना आपल्याला दिसत आहे। एकूणच बघितलं असेल नागपूर प्रशासनाने 321 संवेदनशील मतदान केंद्र आहे। यासोबत जर बघितलं असेल तर 900च्या वरती इमारतीमध्ये संपूर्ण मतदान होणार आहे आणि प्रशासन जे आहे ते संपूर्ण काळजी घेत आहे। या ठिकाणी जर बघितलं असेल तर CCTV कॅमेरे सुद्धा याची नजर असणार आहे। प्रशासनाकडे जे आहे ते संपूर्ण जे कर्मचारी आहेत त्यांना नेण्याची व्यवस्था जी आहे ते बसमध्ये केलेली आहे। आपण बघू शकता की पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त असणार आहे। 7000 पोलीसचा बंदोबस्त संपूर्ण महानगरपालिकेत असणार आहे। 151 जागेसाठी ही निवडणूक होऊ घातली आहे आणि त्यामुळे बघितलं असेल तर प्रशासनाकडे जे आहे ते जय्यत तयारी केली गेली आहे, कारण की 8 वर्षांनी संपूर्ण ही निवडणूक होऊ घातलेली आहे। आपण जर बघितलं विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये जे महानगरपालिकेची निवडणूक असते याच्यात फरक असतोय। काय सांगा, कशा पद्धतीने संपूर्ण यंत्रणा प्रशासनाकडून सज्ज केली गेली आहे? 8 वर्षानंतर साधारण ही निवडणूक होणार आहे उद्या आणि प्रशासनाची जय्यत तयारी या ठिकाणी झालेली आहे। सर्व स्तरावरून सर्व जे कर्मचारी आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवल्या गेले आणि यानंतर लगेच सर्व कर्मचारी आपापल्या केंद्रांवरचं सर्व साहित्य घेऊन या ठिकाणून प्रस्थान करणार आहे। व्हीव्हीपॅट नसणार आहे यंदा, का बरं व्हीव्हीपॅट नसणार आहे? व्हीव्हीपॅट नसणार आहे कारण बऱ्याच प्रभागामध्ये अशी कंडिशन आहे की 3 जागांसाठी प्रभाग पद्धती असल्यामुळे अ ब क प्रभाग आहेत, काही ठिकाणी अ ब क प्रभाग आहेत। त्याच्यामुळे व्हीव्हीपॅटमध्ये ज्या चिठ्ठ्या पडतात मतदारांनी मतदान केल्यानंतरच्या, त्या चिठ्ठ्यांची संख्या गुणीला 4 किंवा गुणीला 3 होण्याची शक्यता जास्ती आहे। त्याच्यामुळे यावेळी प्रशासनाने व्हीव्हीपॅट मशीन ड्रॉप केलेली आहे। व्हीव्हीपॅट मशीन जे ड्रॉप केलेली आहे त्यासोबत कंट्रोल युनिट असेल, EVM मशीन घेऊन जाताना संपूर्ण जे आहे ते अधिकारी जाताना दिसत आहे आणि सध्याच्या घडीला जे आहे ते प्रशासन सुसज्ज असताना आपल्याला नागपूर महानगरपालिकेत दिसत आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।